साड्या तर लय भारी आहेत ग तुमच्या. भांडीच घासायला आलाय का कुणाच्या लग्नाला आलाय? हॅलो, हा जालिंदर मामा. हा हा त्या बायका आल्यात. हा चला का ताईने थांबून ठेवलंय. ताई मामा जावा जा जा. इकडे. थांब वैदे, मी करते काहीतरी. तिचे हा तिचे हा काहींच्या हाताला काहीतरी लागले. काय होय? काय लागले काय माहिती नाही, पण रडायला लागले, रक्त पण दिसते. थांब शोधते मी. चला चला. हातच का सापडत नाहीये मला. कुठे ठेवली या लोकांनी? कोण आहे तुम्ही? अहो ताई, कोण आहात तुम्ही? हात सोडा ना. कोण आहे तुम्ही? तुम्हाला कोणी आतमध्ये पाठवलं? ओ ताई, कोण आहे तुम्ही? कोण आहात तुम्ही? असे कसे आलात? हात सोडा. हे हो हो, असं काय करताय? कोण आहे तुम्ही? तुम्हाला कोणी हात सोडलं? मी काय विचारते? तुम्ही काय बोलतच नाही. ताई, हात सोडा. सोडा म्हटलं, सोडा. अहो घाबरू नका, मीच आहे. आम्हीच आहे. ओरडू नका, आम्हीच आहोत. शांत व्हा. हे बघा, आम्ही तुमच्या मदतीला आलोय. आता तुम्ही काय काळजी करू नका. आम्ही आलोय ना, सगळा स्वयंपाक आम्ही बनवतो. काय ग? काय अवतार आहे? काय अवतार केलाय ते नंतर सांगतो. आधी हे बोटाला कसं लागलं? हा, अरे तिने ते भोपळा कापायला घेतला तर तिचं बोट चिरलं. तुला पटकन हळद नेला होता का? हा, बघत बसली ती. अरे केव्हाच तेच शोधते, किती वेळचं शोधते, सापडत नाहीये मला. मी तरी काय करू? सगळं शोधून झालंय. सगळीकडे शोधून झालं. असेलच की हळद. नाही, सगळं शोधलं मी. नाही सापडत आहे मला. ए दीदी, ही बरणी नाही दिसत तुला हळदीची? तुला कुठे सापडली? इथंच होती. अरे तिथे ती ताई बसली होती. बोट दे. केवढं रक्त येतंय ती. हळू. थोडस झोंब गेला. ओरडू नका. हळू न. थोडस झोंबेल, मग बरं वाटेल. थांबा जरा. थांबा थांबा. किती रक्त येते ते. तेजा, हळद लावून झालंय बरं. हा, आता दुखत नाही ना तुम्हाला? झोमणाऱ्या हळदीने त्या बोटाला तुझ्या प्रेमाचा गारवा दिलाय ना. आता कसं दुखेल? कसा दिसतोय बघ तुझा नवरा. ए, हसायला काय झालं तुम्हाला?
तुम्ही एवढे रेडी झाले, एवढा गेटअप केला, निदान दाढी तर काढायची. पण कसं दिसतोय? दीदी, इथं दात घशात जायची वेळ आली आहे आणि तुम्हाला हसू येते होय? हा, ही सगळी बनवाबनवीस करायला 2-2.5 तास गेली. हा तर त्यात दाढी करायची राहून गेली. त्यात आता तुला दाढीचं पडले होय? हा, आम्ही इथं कशासाठी आलो माहिती आहे काय? तुम्हाला मदत करायला, कळलं काय? आणि तुम्ही अजिबात काय करायचं नाही, शांत बसून राहायचं एका जागी, कळलं काय? अरे पण काम खूप आहे. आता पण बिन नाही. सगळं काम आम्ही करतो, तुम्ही नका काय करू. आणि तुमच्या बोटाला पण लागले ना, बसा तुम्ही, आम्ही करतो सगळं. चला उठा 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 आणि बसा इथं, त्याच्या इथं या. चला बसा, चला बसा इथं. उठ. बसा. या सुनबाईंवर अन्नदानाचा भार दिलाय खरा, नाही ओझं सोसल का त्यांना? काही घोळ घालून ठेवला तर सगळं आमच्याच अंगलट येईल. एक प्रकरण संपतंय तर दुसरं सुरू होतंय बघा. यातही काही घोळ घातला तर पक्षश्रेष्ठी आम्हाला फोन करायला मोकळे. नाही, पक्षश्रेष्ठींचा फोन येऊनच गेला, त्यांना तुम्हाला भेटायचं. आत्ता पक्षश्रेष्ठी आत्ता येत आहेत? एक काम करा, त्यांच्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये थांबायची व्यवस्था करा. नाश्त्या पाण्याचं तिकडंच बघा. कसली कसर राहता कामाने, त्यांची नीट काळजी घ्या. हो माई, करतो मी ते सगळं नियोजन. आम्हाला एक गोष्ट सांगा, आत्ता तेज प्रताप कुठे आहेत? काही कल्पना नाही बरं का. हे तेज प्रताप त्या मुलीच्या मदतीला तर जालिंदर, एक काम करा, आत्ताच्या आत्ता तेज प्रतापांना फोन करा आणि बघा कुठे आहेत ते. काही झालं तरी सुनबाईंना त्यांनी मदत करता कामा नये. आम्हाला अजिबात आवडणार नाही. लगेच फोन करा त्यांना. करतो. हा आण. ते जरा शिऱ्याचा काय घमघमाट सुटलाय. अख्खी रमावती बोट चाटत बसणार आहे. हे कसं शक्य आहे? त्या दिवशी तर खरी यांनी इतका गोंधळ घालून ठेवला होता आणि आज अचानक शेफ सारखा वागतोय. दीदी, हा? एक काम कर, येऊ शिरा घे आणि शलाकताईला नेऊन दे आणि तिला खायला सांग. काय एकदा का तिनं खाल्ला की ती गपगार झोपेल. जा. असं काय घातलंय तू यात? काय घातलंय तू यात? काय नाही घातलंय. काय तुला काय वाटलं बीज घातलंय? काय नाही, 4 जायफळ जास्त टाकलीत. तिथं खाल्ले की नाही
गाढ झोपेल म्हणजे इथं लुडबुड करणार नाही. आता जास्त प्रश्न विचारू नको दे. घे नेऊन दे तिला. ती जर इथं आली ना अख्ख्या रमावतीला कळेल आम्ही इथं आलोय ती. जा. जाते. हा. कड म्हटलं साडी नेसली नाही का? शालिंदर मामाचा फोन. थंडर शालिंदर मामा फोन करतायत. कळलं का काय? काय करायचं आता? उचला काय ते करा. हा जालिंदर मामा बोल की. तेच प्रताप, माई विचारताय कुठे आहे तुम्ही? मी कुठे विंचुर्णी. हा मामा ते मी विंचुर्णी गावात आलोय. ते माझ्या दोस्ताचं हॉटेल आहे ना त्याचं ओपनिंग होतं म्हणून आलोय. हा तेजराव तुम्हाला फीत कापायला बोलवायला लागल्यात. खंबीर साथ आणि पक्का वादा. रमावतीचा आवाज. तेजराव आलो आलो आलो. अरे आलो. बोलवा लवकर. बाबा इथे जरा गडबड चालू आहे. मी करतो नंतर. मी डायरेक्ट आरतीलाच आहे ना. ठेवतो. हा ठीक. वाचलो. मला वाटलं आता गावात काय. झालं आता झालं. चल कामाला लाग. आपल्याकडे 1 तास आहे फक्त. अजून वरण बाकी आहे, साखर भात बाकी आहे. चल पटकन. माई ते विंचुर्णीपर्यंत आहे मित्राच्या हॉटेलवर. हो का? हे एक बरं झालं. ठीक. तसंही तेज प्रताप काही आमच्या शब्दाबाहेर नाहीत, त्यामुळे आता आम्ही निवांत आहोत. जालिंदर, पानसंडे साहेबांसाठी आंबा बर्फी मागवा. त्यांना लय आवडते. आम्ही जाताना घेऊन जाऊ. या आता. वा वा ताई, भारी दिसते ग. आहे का नाही? दाजी सोबत फिरायला जायचा प्लॅन आहे का काय? एवढं कुठं नशीब माझं. तुझ्या दाजी सोबत फिरायला जायचं म्हणजे तपासायलाच गेलं पाहिजे. करे मग एवढी तयार का झालीये? प्रिया, मला का नाही असं साधं सुद्धा राहायला आवडतच नाही बघ. असं छान टापटीप राहायला आवडतं. आपली माई बघ ना, घरातच असती पण कशी एकदम रुबाबदार आणि व्यवस्थित असती तसं. माई घरातच असते ना. बरोबर आहे. लगे माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ घेऊ नकोस. बोल, तू कशाला आली होतीस इथं? अगं मी तुझ्यासाठी गरमागरम शिरा घेऊन आले होते. तुला आवडतो ना तुपातला शिरा म्हणून. पण नको अगं, माझं का नाही सध्या डाएट चालू आहे. मला गोड खायचं नाही. मी उगाच शिरा बिरा खाल्ला तर जाड बीड व्हायचे. नको. असं आहे का? डाएट सुरू आहे का तुझं? नाही, मला माहित नव्हतं ना. तुला आवडतो ना, अगदी तसंच केलंय. भरपूर किशमिश, बदाम, काजू, तुपाची धार. लय छान झालंय. वास घेऊन बघ. है ना? भारी येतोय ना? पण काय करणार आता? तुझं डाएट सुरू आहे ना, तुला नाही खाता येणार. जाऊ दे, काय हरकत नाही. तू करा, डाएट कर. येते मी. प्रिया, अगं थांब. अगं माझं डाएट असलं म्हणून काय झालं? तुझे दाजी खातील की, त्यांना आवडतो शिरा. ठेव जा त्यांच्यासाठी. असं म्हणते का? बरं,
ठेवते हा इथे. बया, छान झालाय ना शिरा. अजून लागला तर सांगा, आणून देते. लय जागावेस का तू? हा, चल निघित ना. दादासाहेब, अरे नाही ठीक आहे. तुमच्यासाठी खास आंबा बर्फी आणली आहे. बरोबर. तुम्हाला आवडते ना म्हणून. काय खास दौरा कसा काय? काही कारण? कारण काही नाही. परवा दिल्लीत मीटिंग झाली. वरिष्ठांनी विचारलं, तुमच्या भागामध्ये कोणाचं कार्य चांगलं आहे, कोण जमिनीवर काम करतंय, कोणाचं काम लोकांना आवडतंय, म्हणून म्हटलं एकदा तुमच्याशी बोलावं. हो दादा, बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही तर बघताय आम्ही पक्षासाठी किती काम करतोय. सोहळे, स्पर्धा, काय काय करतोय आम्ही. लोकांच्या घरापर्यंत पोहोचतोय. पक्षवाढीसाठी आम्ही खूप काम करतोय दादा. ते झालं हो. तुम्ही करता, मनापासून करता. कधी कार्यक्रम तर कधी दंगा. लोकांना आठवतं ते कौतुक, गोंधळ नाही. गेल्या काही दिवसातली तुमची प्रकरणं अजून ताजी येत नाही. हे असं आंबा बर्फी देऊन ती झाकली जाणार नाही दादा, आम्ही काही जाणून बुजून केलेलं नाही. आम्हालाच कळत नाहीये हे काय ग्रहण लागले. ते ग्रहण लागलं म्हणून तुम्ही सोन्याच्या कानाखाली मारले का? माई, आम्ही दिल्ली, मुंबई कुठेही असलो ना तरी मतदारसंघातली माहिती आमच्याकडे असते. तुमच्या सुनेविषयी तुम्हाला किती प्रेम आहे हे काय मला माहित नाही. खरं तर तुमचं नशीब थोर. सुनेनं तमाशा नाही केला, तुम्हाला वाचवलं. तिच्याकडे दूरदृष्टी आहे, शहाणपण आहे. नाहीतर तुम्हाला राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागली. नाही दादा, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. तसं नाही कसं? त्या नाऱ्या नावाच्या तुमच्या कार्यकर्त्याचं प्रकरण अजून ताजं आहे आणि त्यातून तुम्ही हे असं करता. हे असे उद्योग. माही डोमेस्टिक व्हायलन्सची केस लागली असते ना तर तुम्हाला तिकीट मिळूनही निवडून येणं अशक्य झालं असतं. सॉरी दादा, परत आमच्याकडनं असं होणार नाही. तुमच्या नशिबाची आम्हाला कमाल वाटते. ते स्पर्धेतलं प्रकरण असो का त्या सोहळ्यातल्या तुमच्या मुलाने घातलेला गोंधळ. प्रत्येक वेळी ती वैदेही जगताप मक्तेदार तुमच्या मदतीला धावून आली. तिने वाचवलं तुम्हाला. राजकारणात फक्त शक्ती आणि पैसा असून चालत नाही माई, तर संयम, डोकं आणि योग्य क्षणी योग्य पाऊल टाकण्याची कला असावी लागते, जी तुमच्या सुनेमध्ये आहे. कदाचित तुमच्यापेक्षा जास्त.
बरं, आम्ही प्रयत्न करू. तिकिटाचं तेवढं बघा दादासाहेब. एक मिनिट. हा बोला जायगुडे साहेब, बोला बोला. नाही नाही आहे की इथंच आहे, इथंच. हे असंच राहिलं ना तर आमची पकड सैल होऊन जाईल. थंडर मसाले घे. हे अरे हे नाही रे, आपण आणलेले कुठे आहेत? हा तिकडे ठेवले. जेवणे पटकन. आणखी पटकन. हॅलो हॅलो. हे कुठले मसाले? जादुई मसाले, जादुई मसाले. जे झालंय ते खूप छान झालंय. बाहेरचे मसाले नको घालू, त्यानं चव बिघडल उगच. हे दिदे येडी झालीस काय? बाहेरचे मसाले नाही, घरगुती मसाले, घरगुती एकदम स्पेशल. कोणी दिली माहिती आहेत काय? कोणी? सासूबाईंनी. हा एकदम स्पेशल घरगुती हँडमेड. अरे पण प्रमाण. दीदी सगळं माहिती. सासूबाईंनी सगळं बसून सांगितले मला. कुठला मसाला किती प्रमाणात कुठल्या पदार्थात टाकायचं सगळं सगळं अभ्यास करून आले ग. आणि हे नुसते मसाले टाकले ना, लोक नुसती बोट चाटत राहतील. विषयच नाही. आता हा कुठला मसाला? हा मसाले भातात टाकायचा. मला माहिती आहे ना. यो मसाला टाकल्यावर अशी चव होणार आहे की नाही, बोट चाटत बसतील. वा इधर यो. आमटी टाकायचा बाजूलो. वास बघ, वास बघ. ए थंडर, हे ढवळ. वा तेजा, तू तर एकदम शेफच झालास रे. मी काय म्हणते थंडर, आपण एखादं हॉटेल सुरू केलं तर? हे कसं बोलला, एकदम बेस्ट. आणि आपण त्या हॉटेलचं नाव ठेवायचं हॉटेल साम्राज्य. आणि त्यातल्या डिशेसचं पण नाव वेगवेगळं ठेवायचं. म्हणजे कसं हॉटेलमध्ये कसं भेजा फ्राय असते, जसं आपण तेजा फ्राय म्हणायचं. भारी आहे. आणि काळ्या मसाल्याचं मटण असते की नाही, तिथं आपण म्हणायचं हानकी बडीव मटण. नाही 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 काय नाही, काय नाही, काळ्या मसाल्याचं मटण म्हणून टाकू आपण. ए थंडर, काही ते टाइमपास करायला आलाय? कर की ढवळ किती. ए दिदे तू जा, ते पिठाचे गोळे कर जा.
झालं का? हा. आमटीला मस्त कुळी फुटल्या. नाही, उकळी चांगली फुटली खरं, पण तिखट मीठ मसाल्याचं प्रमाण व्यवस्थित झाले की नाही हे टेस्ट करून बघायला लागेल ना. कर की टेस्ट. काय कर की मग, स्पेशल जेवणाची टेस्ट स्पेशल माणूसच घेणार. बाउल दे इकडे. वैदे, हे जरा चाकून बघा की, म्हणजे तिखट मीठ मसाले प्रमाणात पडले का हे जरा टेस्ट करून बघा. मला नाही कळत तिखट मीठ वगैरे. ए अगं, हो नाही काय करते, एवढ्या मेहनतीने बनवलंय त्याने, सांग चौकशी झालीये. हा, चाकून बघा, कळेल तुम्हाला. काय छान झालंय. चला, यावेळेस जमलं म्हणजे. हा, ए दिदे, तू पण चाकून बघ. याला सांगितलं होतं बायकोला घेऊन ये दर्शनाला, कोणाच्या बायकोला घेऊन आला होता काय माहित. अरे माईसाहेब आल्या. रमावतीच्या भाग्य विधात्या. माई साहेब, माई साहेब, रमावतीच्या भाग्य विधात्या. माई साहेब, माई साहेब. देवीच्या दरबारात आल्यावर शांत बसावं, जरा ध्यान करावं, स्मरण करावं. आणि तेही जमत नसेल तर निदान शांत बसावं. पण हे असले पांचट विनोद करून हा 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 करत बसू नये. जबाबदारीची जरा जाणीव ठेवा सगळ्यांनीच. काय हा माझा धाकटा भाऊ राहुल लांज्यावरून आलाय. माईसाहेब, नमस्ते माईसाहेब. माईसाहेब, दरवर्षी तुम्ही अन्नदान करून इतकं पुण्य तर कमवताच. खरं तर तुमच्या हातच्या प्रसादाची चव अगदी वेगळी असते. खास करून मी रजा पाडून या महाप्रसादासाठी आलोय. हो, माई अन्नपूर्णाच आहेत म्हणून तर त्यांना रमावतीच्या आई म्हणतात. अगदी बरोबर आहे. चांगलंय, पण हे सगळं काही आम्ही केलेलं नाही. देवी आई आमच्याकडून हे सगळं करवून घेते बघा. माई, अगं हा तुझा मोठेपणा आहे. आणि आम्ही काय बंकच करत बसलो नव्हतो. मी सगळ्यांना सांगत होते की यावर्षी अन्नछत्राची सगळी जबाबदारी आमच्या सुनबाई वैदेही मक्तेदार यांच्याकडे सोपवली आहे. म्हणजे वहिनी साहेब. हा, मग वारसा आम्ही अगदी योग्य हातात दिलाय. हा, पण पोर जरा नवीन आहे, काही चुकलं ना तर सांभाळून घ्या, तिला माफ करा. नाही, अजिबात माफी मिळणार नाही. आमचा वारसा चालवायचा आहे ना, मग चुकून चालणार नाही.
असं म्हणतात. की कौतुक करायचं असेल तर सगळ्यांना सांगा, पण दोष दाखवायचा असेल तर फक्त येऊन आम्हाला सांगा. आमचा फंडा जरा वेगळाच आहे. चांगलं असेल तर आम्हाला कळलंच, पण काही आवडलं नाही तर गावभर जाऊन सांगायचं, म्हणजे माणसाला चूक सुधारता येते. आणि मक्तेदारांच्या सुनेनं जबाबदारी घेतली आहे, मग त्यांना योग्य रीतीने पेलता यायलाच पाहिजे. चला आम्ही येतो आता. देवी आहे तुम्हा सर्वांच्या आयुष्यात सुख शांती देव. माई हे जाहीरपणा का बोलतीये हे कळतंय मला. मनाचे श्लोक झाले असतील तर उद्याच्या नियोजनाचं बघावं. नाही माई, अगं मी हा विचार करत होते, वैदेही नक्की चांगला स्वयंपाक करणार बघ. हो, मलाही विश्वास आहे. आत्मविश्वास असावा पण अति नाही. घोडे मैदान काही दूर नाही, कळेलच. येतो आम्ही. बावळटे का काय, कोण फटाके वाजवते? दिवाळी नवरात्र काय कळतच नाही लोकांना. ते थंडर सगळं झाले ना रेडी? सगळं रेडी आहे. हां, मसाले भात, पुऱ्या, आमटी, भाजी, शिरा आणि कोशिंबीर. चला, म्हणजे सगळं वेळेच्या आधी रेडी झालं हे एक बरं झालं. आता माई यायच्या आधी आपण कल्टी टाकू. चल आवरायला घे. चल चल. हे बघा सगळे पदार्थ तयार झालेत. हा, आता तुम्ही काही काळजी करू नका, सगळं व्यवस्थित होईल. हा, चला आम्ही निघतो आता. ए थंडर चल आवरायला घे पटकन. एक सेकंड. काय झालं? तेजप्रताप, हे सगळं तू केलंयस. मी परंपरेनुसार काहीच केलेलं नाहीये. ह्या सगळ्याचं क्रेडिट मी कसं घेणार आहे? झालं सुरू परत? काय हो तुम्ही? नाही, थोडा वेळ हरिश्चंद्राची गोष्ट जरा माळ्यावर ठेवा. काय लावले तुमचं माझं? अहो लग्न झालंय आता आपलं. आपल्यात तुमचं माझं असं काही नसतंय हो. जे काय असतं की नाही आपलं असतंय, आपलं. आणि नवरा बायकोमध्ये हे क्रेडिट नसते, डेबिट असते, डायरेक्ट. आणि ते बी प्रेमाचं.